तर काहीच विषय काय आता, ड्युटी सुटली माझी आणि मी रूमवरती आलतो. पण मला कॅमेरा सेटअपचा अँगल वगैरे चेक करायचा ना, आयडिओ लागलं मला. तर कॅमेरा सेटअपचा अँगल चेक करायचं मला. त्यासाठी मी थोडेसे राईड मारायला चालले छोटीशी. ओके. आणि हा व्हिडिओ आहे ना अनकट असणार आहे, म्हणजे कुठं कट करणार नाही, कुठंच एडिट काय करणार नाही. जस्ट रेकॉर्ड केला ना हा असं उचलून टाकणार आहे. आणि पहिली गोष्ट मला पेट्रोल भरायचं इथं गेलं. तर पहिली गोष्ट तर मला पेट्रोल भरायचं. ओके. पहिली गोष्ट तर मला पेट्रोल भरायचं. काय जरी झालं तरी. आता नाईट व्ह्यू वगैरे कसा येतोय काय येतोय ते तुमची बघा. मला तरी आता सध्याला काही दिसत नाही आहे. आणि गाईज मी सेटअप केला ना थोडासा खाली केला आहे. मला काही इथं दिसत नाही की बाबा कॅमेराचं स्क्रीन वगैरे डिस्प्ले वगैरे दिसत नाही सध्याला. नका रूमवर गेल्यावरती व्हिडिओ कसा आलाय ते नंतरच चेक करेन. ओके. की बाबा कसा येतो अँगल. इथं पण गर्दीच आहे, ते जे आहे ना तिकडं पलीकडे चालू नाही करत. तर आत्ता बघा किती वाजले, 10:25 झाले. ते 10ला ड्युटी सुटली माझी. आणि हे जे येलो इंडिकेटर आहे ना ते भरपूर दिवस तसंच होतं म्हणजे 2-3 झालं लागलेलं आहे. मी त्याला काही पेट्रोल वगैरे भरलेलं नाही. माझी कंपनीतच आहे 2 किलोमीटर लांब, त्यामुळं एवढं काय पेट्रोलचा विषय येत नाही. जर कुठं ट्रिपला चाललो तर डायरेक्ट फुल करतो आपण, मध्ये आधी झंझट नको थांबायला. इथं आता किती वेळ गर्दी लावते का मध्ये, तिकडे कोण नाही कर बाबा. आता ती 4 व्हीलर भरणार नंतर अजून माझ्याकडे 3 माझ्या पुढं गाड्या आहेत 3. मला कॅमेरा अँगल काय दिसत नसत त्यानंतर उद्या परवा मी ॲडजस्ट करेल. मला पट्टी पूर्ण खालची काढावी लागेल. मला काहीच काय दिसत नाही की बाबा कॅमेरामध्ये काय दिसतंय नाही दिसतंय. ओके. तर जे दिसतंय ते दिसतंय. मी हा असा व्हिडिओ उचलणार आहे, कॉपी पेस्ट करणार आहे आणि टाकणार आहे. मला बघायचं आहे नाईटचा व्ह्यू वगैरे कसा दिसतंय काय दिसतंय वगैरे नाही का, क्लिअरिटी वगैरे कशी दिसते, स्टॅबिलिटी दिसते, अँगल कुठला आहे काय, चांगलं येतंय वाईट येतंय, माझा आवाज कसा येतोय. तर तुम्ही बघा. आता मी गाडी शांत आहे ना त्यामुळे आवाज क्लिअर येत असेल अशी अपेक्षा आहे. जर नसेल चांगला येत तर त्यासाठी अजून काहीतरी मला करावं लागेल. तर माझं कधी कधी पेमेंट अडकते. एक वेळ अडकलं होतं तेव्हा माझ्या कॅश होता. तर मी आता पेमेंट करत असतो पंपावर गेल्यावर आणि नंतर पेट्रोल टाकत असतो. तर आत्ता बघू किती पेमेंट होतं ना. तुम्हाला कॅश आहे 200 रुपये, पण 500 का बस स्कॅन करतो आणि नंतर मग पेट्रोल टाकतो. आता चेक करून घेतो टाकिया काय नका टाकिया. तुला वर बघून काय कळतं, नुसतं वर बघितलं त्यांनी काय ठीक आहे चेक केल्याने केलं गेला पाहतो. आणि ह्याला काय मी आता काय तुम्ही बडबड करायला लागलाय ना, कारण बोर होईल माझी. मला तुम्ही बघताना व्हिडिओ उभं नाही का असं एक कावऱ्या बावऱ्या मोबाईलमध्ये नुसतं व्हिडिओ बघत असताना अर्थ नाही, त्याला आवाज तर काहीतरी पाहिजे ना. त्यासाठी मी बडबड करतोय, थोडंसं समजून घ्या. काही विषय नाही. थंडी एवढी वाढलेली नाही आहे, पण तरी पण मी स्विच त्यात घातलेला आहे, कारण तू ती जाते आहे कसं पिना करते तुला 500 क्या देतो पहिले. तर केलं तात्याने घेऊन 700 किती 748.6
तर 4.66 लिटर, 4 लिटर, 4 लिटर आणि 66 ml, 600 ml, 4.600 ml असं 500 रुपयाची येतंय बापा. 700 तर ही रँडम रोड आहे, अंधाराचा रोड आहे. मला कॅमेरा क्वालिटी चेक करायची ना, त्याच्यासाठी मी इकडे चाललोय. ओके, तर काय बिरडलंय, काय केलंय थोडंसं समजून घ्या. कानाला थोडासा आवाज कमी ठेवा जर मी बिरडलं तर. आणि काय विषय नाही, तात्या चालला इकडून तो कसा अडवालाय काय ना, बघायचं नाही काय नाही. या साईडला अंधार आहे ना, त्या साईडला जाऊ म्हणजे कॅमेऱ्याची क्वालिटी क्वांटिटी कळण आपल्याला. आणि माझी कंपनी पण ह्या साईडला, माझा हा रोजचा रस्ता, रोजचा म्हणजे मी कधी कधी मधून जातो, कधी कधी इकडून जातो, त्यामुळं हा माझा रोजचा रस्ता आहे. काय विषय नाही आपण असंच चक्कर मारून त्या सिग्नलपासून रिटर्न फिरू घराकडे. 10 ते 15 मिनिटाची राईड असणार आपली एवढी. त्यामध्ये मी जे बडबड करेल ते काय मनावर घेऊ नका. कारण माझ्याकडे नाही आहे सध्याला, कारण माझ्याकडं नाही आहे सध्याला, काय नाही आहे तर कारण नाही आहे माझ्याकडे. तर मला फक्त ऑडिओ क्वालिटी चेक करायचे, थोडंसं समजून घ्या प्लीज. अशा व्यतिरिक्त संभाषण होऊ शकतं आपलं. ओके, तर आवाज कुठला येतोय नाही येतोय, माझा आवाज येतोय, गाड्याचा आवाज येतोय, बाहेरचा कसा आवाज येतोय ते बघा. माईक सेटअप माझं कसं आहे. आणि हे जे ना, हे माझं स्वप्न होतं, हे ड्रीम होतं माझं, ताकद पडायचं इकडं जा बाबा. तर हे माझं आहे ना ड्रीम होतं की आपण मोठं ब्लॉग बनवायचा MSC पासून. पण मी ठरलं होतं की माझ्या स्वतःच्या जेवावर करेल का असेल करेल ते. थोडासा लेट झालंय पण काही विषय नाही. जे होतं ते ना ते परफेक्ट टायमिंगवर होतं असं धरून चालणार आहे. कारण काय करू शकत नाही, पाठीमागं जाऊ शकत नाही, पाठीमागं ओळख बघू शकत नाही. जे आहे ते आत्तापासून आहे. ओके, तर ह्या साईडला राईट साईडला आपली ही देवसेन पिस्तूल आहे, त्याच्या पाठीमागं आमची आर्यन कंपनी मी काम करतो. आणि तिथं माझी बी शिफ्ट राहते 2 ते 10 मध्ये, ठीक आहे. आणि 2 ते 10 त्याच्या अगोदर मी रूमवर असतो, पिलाला सांभाळत असतो, किंवा सकाळी मॉर्निंग वॉकला जातोय, तो पण पिल्यामुळे जातो. पिल्या आमचा सकाळी एवढा त्रास देतो ना, तो काय करते, पिल्या काय करते ना का, पिल्या 3ला उठते, मग तिला 1 तास 1.5 तास मी सांभाळतो, नंतर ती सांभाळते, माझी अर्धांगिनी सांभाळते, आणि नंतर मग ती झोपते 6 वाजता. ती झोपली की मग आम्ही मोकळत निवांत झोपायला. कारण तिची 1 तास 1.5 तास ड्युटी झाली की ती झोपते, मी जागतो तास 1.5 तास. नंतर ती झोपली ना, मग जरा मला बरं वाटतं. मग 6 वाजता मी चालायला जातो, 6 ते 7 साडेसात वाजेपर्यंत थोडंसं चालून येतो. कारण आहे ना, मला त्या दिवशी मी पालता झोपलो होतो ना, मला असं डायरेक्ट भूत मारल्यासारखं होत होतं नाही का, दमछाक झाला होता माझा. तर दमछाक झाला होता, त्यासाठी थोडंसं रात्री, किंवा त्या दिवशी रात्री पण मी 10 वाजता झालं ना, थोडं मला घालून झालं. तर मी रात्री 10 साडेदहाला चालायला होतो बाहेर, 10 साडेदहाला चालायला आलो. आणि नंतर तेव्हापासून 2-3 दिवस झालं मी रोज सकाळी चालायला जातो. मॉर्निंग वॉकला तर जातो, रायडिंगला तर काही जात नाही. आणि असलं धुळाचं रस्त्याच्या कडेने चालू वाटत नाही. एखादं गार्डन वगैरे असतं तर बरं होईल. इथं कंपनीचं गार्डन आहे, पण तिथे एवढी गर्दी राहते तर तिथं जाण्याचं, मला गर्दीचं ठिकाणी द्यायला आहे ना, मला नको वाटतं गर्दीचं ठिकाण द्यायला. पण गर्दीचं ठिकाण म्हणजे की अनकम्फर्टेबल वाटतं नाही का, एकटं असं बरं वाटतं मला. एकटं राहण्याची सवय मला पहिल्यापासून, एकटं राहायला आवडतं मला. ओके, तर असा विषय आहे. तर मग या रस्त्याच्या साईडला मी आहे ना, या रस्त्याने आलो ना खाली, तर तसं खाली बॅक साईडला रस्ता चालायला. तर असा विषय आहे. आता आपण इकडं राईट साईडला वाढणार आहे, आणि तिथून 2 ते 3-2.5 किलोमीटर, काहीतरी 3 किलोमीटरवर असेल रूम. आता मुंगा फाईट थोडीशी गाडी आपण वळू, का विषय नाही. थोडंसं हा आहे ना HMT नगरचा सिग्नल आहे, आणि HMT नगरच्या सिग्नलमध्ये आपलं सिग्नल रेड पडलेला आहे. असं आम्ही बातम्यासारखं बोलत आहे, तुम्ही काहीतरी शांतचित्तेने ऐकून घ्यायचे. काय पण नको बोलू.
आम्हाला काय ते सिग्नल द्या तिकडून 33 सेकंद पडले की इकडून 62 सेकंद पडले की आम्हाला काय तर त्याची सिग्नल या पती आम्हाला घर 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 गाडी चालवायची पती राईट इंडिकेटर देऊन ठेवलंय मी झालं आमची तर सुटका झाली काय विषय नाही गाडी आपली हा HMT कडनं रस्ता येतोय आणि मी चाललोय मल्लापूर मल्लापूर ना हा HMT मल्लापूर रस्ता तर बघूया स्टार्टिंग वगैरे नका आता मध्यानंतर तर असा विषय काही आता मध्यानंतर इथून पवळू शकता पण मी सरळ जाऊन वाढणार आहे खड्डे जास्त आहे कधीकडून ट्रॅफिक जास्त आहे रस्ता चांगला आहे रस्ता चांगला आहे ना त्या साईडला जायचं आपल्याला काय विषय Tanka, tama. एवढी फास्ट गाडी चालवायची ना त्या वांद होतं वांद म्हणजे एकच नंबर वांद होते अशा प्रकारे वांद होते अशा प्रकारे वांद होते आहे असा व्हिडिओ टाकणार मी काहीच बदलणार नाही मी फक्त शिवेला दिलेले आहेत त्यामुळे काहीच दिसत नाही अण्णा इकडे कसा वळला एवढा आम्हाला जागा दिली थोडी एवढं गाव आहे ना माझं नाक उमले त्याला मागं पण बघ तकिया की थांबला इथं मध्ये कोण थांबलो होतं का अन्नामध्ये असं कशामुळे थांबला तू कशामुळे थांबला तू काय करणार तू थांबायची मला कॅमेरा चेक करावं लागते कारण कॅमेरा मला दिसतच नाही काय लागा सेटअप केले तू बघू आता आवाज कसा येतोय व्हिडिओ कसा आणलाय काढलं कसा आणलाय काय तर कसं आणलं रूमवर गेलं मी काय ह्यात एडिट करणार नाही पक्या दिवाळी मागची 10-10:30 भाऊ कामं करतात सर्व काय त्यांना असलं सर्दीचं पण एवढ्या उशीरपर्यंत कामं करतात MH 14 का 41 नंबरची गाडी दिसलेली युनिकॉर्नची मला इथं आपल्याकडे भरपूर माणसात मराठी माणसात भरपूर माझ्या कंपनीत वाटतच नाही की बाई मी तेलंगणामध्ये काम करतोय कारण माझ्या प्रोजेक्टमध्ये तर एवढी मराठी माणसं आहेत ना एवढी मराठी माणसं आहेत ना भरपूर मराठी माणसं आहेत असं वाटतच नाही मी हैदराबादमध्ये जाऊन लॅबमध्ये अभ्यास येतो ना तेव्हा मला वाटतं की हैदराबादमध्ये कारण आठवीचं कुठे येत नाही मला हैदराबादमध्ये असलं कारण आपण कोणाची कॉन्टॅक्ट नाही आपण आपलं काम बरं आपण बरं रूम बरे आपली फॅमिली बरी आपली बाकीचं काय टेन्शन नाही काय आणायचं सगळं जायचं मस्तपैकी बाजारात जेवढं पाहिजे तेवढं आणायचं घरी येऊन खायचं पेल्या आहे सोबत फॅमिली सोबत काही विषय नाही आता असं तर विषय चालू आहे बोंबलत कुठे फिरायला नाही मला कारण गेल्याच महिना झालं मी आता बोंबलत फिरतोय ना आता बोंबलत फिरतोय ना हे तिकडं
लांब लांब जाऊन आले 2-3 ट्रिपनी एकटा सोलो तर सोलो काय विषय नाही. माझा दणका तसा असतो. ओके बाय. तर काय ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय पीस.